नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज. आपल्या आवाजमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत. एखादा चित्रपट पाहिल्यावरती तुमच्या मनावर आणि मेंदूवर किती विपरीत परिणाम होऊ शकतो याची तुम्हाला कल्पना नसेल. एवढंच काय, तर तुमच्या जीवावर देखील बेतू शकता. तुम्हाला हे पटत नसेल ना, मात्र हे खरं आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या आणि देशभरामध्ये थिएटरमध्ये प्रचंड धुमाकूळ घातलेल्या काश्मीर फाईल चित्रपट पाहून आलेला अभिजित शिंदे नावाच्या तरुणाला ब्रेन स्ट्रोक आला आणि यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला. अभिजित सारखे एखाद्या गोष्टीवर तुम्हीही विशिष्ट मर्यादेपलीकडे जाऊन विचार करत असाल तर हा रिपोर्ट खास तुमच्यासाठी. काश्मीर फाईल चित्रपट पाहून आल्यानंतर ब्रेन स्ट्रोक आलेल्या कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 27 मार्च रोजी चिंचवड येथे घडली. अभिजित शिंदे, वय वर्ष 38, राहणार लिंक रोड, चिंचवड असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. अभिजित हा लहानपणापासूनच हिंदुत्ववादी विचारसरणीचा होता. दरम्यान 21 मार्च रोजी रात्री 9च्या सुमारास अभिजित त्याच्या मित्रांसोबत काश्मीर फाईल चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. चित्रपट पाहून आल्यानंतर मित्रांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली. त्यानंतर तो कोणाशी काहीही न बोलता थेट आपल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी निघून गेला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास अभिजितला ब्रेन स्ट्रोक आला. त्यामुळे त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अभिजित 2 दिवस कोमातच होता आणि याच अवस्थेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अभिजितच्या आकस्मिक मृत्यूने शिंदे कुटुंबीय आणि परिसरात शोककळा पसरली आहे. केवळ चित्रपट पाहिल्याने ब्रेन स्ट्रोक येऊन एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो ही बाब अनेकांना मान्य नाही. मात्र पिंपरी चिंचवडमधील ही घटना खरी आहे. आपल्या अवतीभोवती अनेक घटना या घडत असतात. त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो. अगदी असाच परिणाम अभिजित शिंदेच्या बाबतीमध्ये देखील घडला आहे. खरंच चित्रपट पाहिल्याने किंवा एखादी घटना पाहिली आणि माणसाच्या मेंदूवरती परिणाम होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो का, याबाबत अधिक सत्यता जाणून घेण्यासाठी आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी न्यूरो स्पेशालिस्ट डॉक्टर विवेक बोंडे यांच्याशी फोनद्वारे बातचीत केली असता या घटनेवर त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. आणि आपल्या समेत आता आहेत न्यूरो स्पेशालिस्ट विवेक बोंडे सर. सर, काय सांगाल, अशा घटना घडू शकतात का, आणि असं घडू नये यासाठी काय काय काळजी घ्यायला पाहिजे नागरिकांनी? ऍक्च्युली काही हृदयरावक घटना किंवा मन हेलावून सोडणाऱ्या घटना किंवा काही सर्कमस्टॅन्सेस मध्ये अगदी पिक्चर अशामध्ये काही वेळा मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याच्या घटना अगदी नोंद आहेत. युजली हा घटना थोड्या एजेड लोकांमध्ये होण्याची शक्यता जास्त असते, ज्यांच्यात बीपी वगैरे शूट होतो. पण अगदी लहान मुलं पण याच्यापासून काही वेळा अफेक्ट होऊ शकतात. तर युजली अशा घटना आता कोणाचा रिस्पॉन्स कसा येईल हे सांगणं खूपच अवघड असतं. फक्त युजली आपण सांगतो की लहान मुलांना किंवा जे थोडे इमॅच्युअर लोक असतील त्यांना थोडं अशा घटनांपासून किंवा हॉरर मुव्हीज पासून दूर ठेवा. त्याचं कारण हेच असतं की एखाद्या वेळेस खूपच जास्त घालमेल होऊन किंवा खूप जास्त वैचारिक शॉक बसून, इमोशनल शॉक बसून अशा अशा व्यक्तींना काही वेळा रक्तस्राव होऊ शकतो. म्हणजे हा भावनिकतेचा परिणाम असू शकतो का? डेफिनेटली असू शकतो. आणि सर, बऱ्याच वेळा म्हणजे क्रिकेटची मॅच असो किंवा अशा प्रकारे त्या घटना घडतात, असं घडू नये यासाठी काय करावं लागतं? ऍक्च्युली तसं घडू नये म्हणून तसं काही करू नये, काही न करणे असं काही ऑप्शन नाहीये. न बघणे किंवा न त्या गोष्टींमध्ये न पडणे हा उपाय, पण याला उपाय म्हणणार की टाळणं म्हणणार हे माहिती नाही. असं आपण फक्त लहान मुलांना किंवा यांना एवढंच सांगू शकतो की काही गोष्टींमध्ये खूप इन्व्हॉल्व्ह होऊ नका किंवा खूप मनाला लावून नका घेऊ. मूवी असतील तर हे काय आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष होत नाहीये, हे याचंही तुम्ही भान ठेवा. तर ह्या गोष्टी आपण सांगू शकतो. परंतु अल्टिमेटली काही वीक हार्ट असलेली लोक किंवा रक्तवाहिन्यांचा त्रास असणारी लोक यांना हे तरी देखील उद्भवू शकतं. त्यामुळे टाळण्यासाठी तसं काही नाहीये. परंतु डेफिनेटली ज्यांना त्रास आहे, ज्यांना ब्लड प्रेशर हे ते आहे किंवा काही आजार आहेत, त्यांना शक्यतो आपण सजेस्ट करतो की तुम्ही खूप रोमांचक गोष्टी किंवा खूप हॉरर गोष्टी किंवा खूपच सिरियस गोष्टी काही जास्त बघू नका. सर, अजून एक, जास्त विचार केला तर आणखी काय परिणाम होऊ शकतो?
जास्त विचार केला, माणसाचा मेंदू हा विचार करण्यासाठीच आहे. जास्त विचार करण्याने खूप काही विशेष फरक पडत नाही. परंतु मे बी निगेटिव्ह थिंकिंग किंवा खूप मनाला लावून घेतलं तर ब्लड प्रेशर अनकंट्रोल्ड होतं. बऱ्याचदा जे प्रेशर ब्लड प्रेशरची पेशंट्स असतात त्यांच्यात खूप ते वाढतं आणि अशा लोकांमध्ये ब्रेन हिमरेजची संभावना वाढते. त्यामुळे आपल्या शास्त्रांमध्ये जे सांगितलं योगा केलं पाहिजे किंवा आपलं योग, ध्यान, मेडिटेशन वगैरे ह्या गोष्टी केल्या पाहिजे. ह्या ऍक्च्युली याच्यासाठीच आहे की तुम्ही इमोशनली थोडे स्टेबल होतात. या गोष्टींना फाईट करण्यासाठी तुमचं मन बेटर प्रिपेअर होतं. ठीक आहे, धन्यवाद सर. आपण वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ब्रेन स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस अटॅक अथवा लकवा येणे. याला ब्रेन अटॅक असं देखील म्हटलं जातं. हा ब्रेन स्ट्रोक कुणाला होतो तर नैराश्य आलेल्या किंवा मानसिक तणावाखाली असणारे व्यक्ती, उच्च रक्तदाब, हृदयविकार, जास्त कोलेस्ट्रॉल, धूम्रपान आणि मद्यसेवन यामुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढत जाते. भारतामध्ये दरवर्षी जवळपास 15 लाख लोकांना ब्रेन स्ट्रोक हा आजार सतावतो. ब्रेन स्ट्रोक हा सर्वसाधारणपणे उतार वयामध्ये होण्याचा आजार असला तरी अलीकडे तरुण वयातही ब्रेन स्ट्रोक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. जर त्रास होत असेल तर लक्षणे सुरू होण्याच्या वेळेवरती विशेष लक्ष द्या. स्ट्रोक सुरू झाल्यानंतर काही उपचारांचे पर्याय सर्वांत प्रभावी असतात. लक्षणे थांबतात का हे पाहण्याची प्रतीक्षा अजिबात करू नका. जितका उशीर उपचारासाठी तितक्यात मेंदूचे नुकसान आणि अपंगत्व येण्याची शक्यता ही जास्त वाढत जाते. अतिविचाराने आपले जीवन धोक्यामध्ये घालू नका. सुखी, निरोगी आणि आनंदी आयुष्य जगा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपला आवाज या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आपला आवाजला फॉलो केलं नसेल तर आजच फॉलो करा. धन्यवाद.